बघण्यासारखा सामना दोन्ही तुल्यबळ संघ आणि गुंडाळायचं झालं तर या आणि अतिशय सामन्याला या ठिकाणी सुरुवात वापस 9 नंबरचा जर्सी घातलेला हा खेळाडू चढाई करून गेला आहे तो आणि अतिशय सुंदर या ठिकाणी पकड करण्याच्या नादामध्ये प्रयत्नामध्ये रामेश्वर तांडा यांनी आपल्या संघाचं खातं या ठिकाणी उघडलेलं आहे. आणि युनिटी फाउंडेशन पुन्हा एकदा तांडा या संघावर चढाई करून गेला आहे तो 10 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू. खूप सुंदर प्रकारचे सामने या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळाले आहेत. आठ नंबर जर्सी घातला खेळाडू परभणी संघावर चढाई करून गेला आहे. अतिशय ठरशीने चाललेला हा सामना रामेश्वर तांडा संघातील खेळाडू चढाई करून आलेला आहे. परभणी संघावर युनिटी फाउंडेशनची आणि आपल्या क्षेत्रात परत बघूया पंचाचा निर्णय घेतला फले सर आणि हनुमंत सर काय निर्णय. 1 गुण रामेश्वर तांडा संघास परभणी संघाचे खेळाडू चढाई करून आलेले आहेत. आणि आतापर्यंतच्या मॅच मधील हा सर्वात चुरशीचा चाललेला हा सामना दोन्ही अटीतटीचे संघ कमी पारितोषिक असून सुद्धा आपल्या भागामध्ये ही पहिली वेळ आहे की एवढा जनसमुदाय हा सामने पाहण्यासाठी निघालेला आहे. तो रामेश्वर तांडा संघावर त्यांच्या बनींवर 10 नंबर असं लिहिलेलं आहे. बघूया या खेळाडूची पकड करण्यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न होतो. अतिशय कपाटीने खेळताना दिसत आहेत परभणी संघातील एक खेळाडू. रामेश्वर तांडा संघाचा गुंडाळायचं झालं तर या संघाला जबरदस्त अशा प्रकारे तणाईचं प्रदर्शन बघूया. पण त्याचा निर्णय 2 गुण या ठिकाणी पंचाचा निर्णय अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अनुभवी असे पंच आहेत या ठिकाणी नेमलेले पंच आहेत आणि या ठिकाणी जर एक वेळेस जर पंचांनी निर्णय दिला तर तो अंतिम मानला जाईल याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. तांडा संघातील खेळाडू चढाई करून आलेले आहेत परभणी संघावर. दोन्ही चुरशीचे संघ बघण्यासारखा सामना आणि हा धक्का परभणी संघास चांगल्या प्रकारे पकड तांडा संघाकडून प्रेक्षक वर्गांना सुद्धा विनंती आहे. चुरशीचा चाललेला हा सामना दोन्ही तुल्यबळ असे संघ बघण्यासारखा हा सामना. 8 नंबरचे खेळाडू चढाई करून आलेले आहेत परभणी संघावर. बघूया रामेश्वर तांडा संघातील अनुभवी असे खेळाडू. रामेश्वर तांडा संघाचं गुंडाळायचं झाल्यास चढाईचं प्रदर्शन बघूया पंचाचा निर्णय. एक बोनस रामेश्वर तांडा कळमनुरी तालुक्यामधील असा हा एक नामांकित संघ बघूया आज या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन करतो. चढाई करून आलेले 17 नंबरचे रामेश्वर तांडा संघातील खेळाडू परभणी संघावर. बघूया या खेळाडूची पकड होण्यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न होतो. अतिशय चुरशीनं चाललेला हा सामना दोन्ही तुल्यबळ असे संघ जबरदस्त अशा प्रकारे आणि अर्थातच पंचाचा निर्णय एकूण 2 गुण घेण्यामध्ये ठरलेले आहेत ते रामेश्वर तांडा संघातील खेळाडू. त्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत होत आहे या खेळाडूचं. जबरदस्त अशा प्रकारे परभणी संघातील खेळाडूचं चढाईचं प्रदर्शन बघूया या खेळाडूची पकड कशा प्रकारे होण्याचा प्रयत्न होतो. 7 नंबरचे खेळाडू
अतिशय चुरशीनं चाललेला हा सामना जबरदस्त अशा प्रकारे अगदी करण्याचा प्रयत्न अर्थातच पाहूया पंच काय निर्णय देतात. दोन्ही अनुभवी असे पंच गेंदाफळे सर आणि हनुमंते सर. परत परभणी संघाचे खेळाडू चढाई करून निघालेले आहेत. रामेश्वर तांडा संघावर 10 नंबरचे खेळाडू. बघूया या खेळाडूची पकड होण्यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न होतो. जबरदस्त अशा प्रकारे चढाईचं प्रदर्शन आहे. 1 गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. आणि परत रामेश्वर तांडा संघाचे खेळाडू चढाई करून आलेले आहेत परभणी संघावर. पाहूया या खेळाडूची पकड होण्यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न होतो. विसरून गुण घेण्याचा प्रयत्न बघूया. अनुभवी असे दोन्ही संघ एक आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ठसा उमटवलेला आहे. कबड्डी खेळामध्ये बंद कर किरे भाई पुन्हा अशा प्रकारे चढाईचं प्रदर्शन परभणी संघातील खेळाडू 10 नंबरचे खेळाडू करण्याचा प्रयत्न आणि अर्थातच पाहूया पण त्याचा निर्णय आणि 1 गुण घेण्यामध्ये यशस्वी. परत रामेश्वर तांडा संघाचे खेळाडू चढाई करून आलेले आहेत परभणी संघावर. बघूया गुण घेण्यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न होतो.